स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी रोमी तर कशात यूट्यूब फॅमिली. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज ब्लॉग बनवायचं कारण हे आहे, आज आला स्वयंपाकाचा कंटाळ. तर आज मी बनवते आहे दाल खिचडी. हे स्वयंपाकाचा कंटाळच नव्हे मुळी. तर आज आला आहे मुळात स्वयंपाकाचा कंटाळ आणि प्लस आज तब्येत पण ठीक नाही आहे बिलकुलच. त्याच्यामुळे मी बनवते आता खिचडी, छानपैकी दाल खिचडी, एकदम लाईट, आणि मिरची अजिबात नाही टाकणार आहे मी. तर आज तब्येत ठीक नाही वाटत आहे म्हणून आज काय खायची इच्छा नाही आहे. मला सिंपल खिचडी बनवावं, कारण त्याच्या बाबांना पण फोन लावून विचारले काय खाणार आहेत, म्हणले मग खिचडी बनव सिंपल. कारण मला पूर्ण तोंडामध्ये पूर्ण रेड हे आलं, काय म्हणतात ते, तोंड आलं आहे ॲक्च्युली, आणि पूर्ण जीभ वगैरे सगळं काहीच मला 2 दिवसापासून खाता येत नाही आहे बिलकुलच. म्हणून मी विचार केला तर की आज मी बनवेन फक्त फिक्कं खिचडी. तर हे डाळ, मूग डाळ, तूर डाळ आणि तांदूळ हे मी अर्ध्या तासापासून भिजत घातले, आणि इकडे मोठमोठे कापून घेतले कारण बिलकुलच बरं नाही वाटत आहे. त्याच्यामुळे मी काय बनवणे काही नाही. तर हे लाल मिरच्या आहेत असेच अख्खे टाकून देते आहे, त्याचा काही तिखटपणा नाही येणार. आणि हे 2-3 कांदे आहेत, 2-3 टोमॅटो आहेत मोठे मोठे, आणि थोडासा किंचित सांबार मसाला टाकून देईन मी, कारण खूप जास्त फिकं पण जात नाही खाल्लं. आणि हे बनवते ॲक्च्युली मी फक्त तुपामध्ये. तर आधी तूप टाकून देते 2-3 चमचा. कुकर गरम होतो आहे आपला. बघा नुसतं तूप टाकले ह्याच्यामध्ये, एवढ्या प्रमाणामध्ये भरपूर झालं तूप. आणि आता ह्याच्यात टाकते मी जिरं, मोहरी, हिंगाची बॉटल ओपन करते. मसाला डबा ओपन करते. माझ्या मसाला डब्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी अवेलेबलच नसतात, ते असू द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. परतून घेते हे सगळं. परतून घेतल्यानंतर मग मी टाकून हे भिजलेलं डाळ आणि तांदूळ टाकून दिले मी. डाळ वगैरे सगळं याच्यामध्ये पाणी. त्यात चव घेऊन बघते कशी आहे. थोडंसं मीठ कमी आहे. मीठ टाकून दिले, थोडंसं मिठाची कमी होती. आणि बाकी सगळं तर आहेच ह्याच्यामध्ये, हिंग वगैरे सगळं टाकलेलं आहे. कुकरचं टोपण लावून देते आता. आणि मी थोडंसं थंड पाण्याबरोबर थोडंसं सब्जा घेते. हे सब्जा भिजवून ठेवलेलं आहे मी. हे बघा, हे सब्जा भिजवून ठेवलेलं आहे मी. थोडंसं तोंडात इन्फेक्शन झालं आहे ना, ते सब्जाने कमी होईल थोडंसं त्रास. त्याच्यामुळे थंडगार पाणी घेते माठातलं, त्याच्यात सब्जा मिक्स करून पिते थोडं थोडं. आणि खिचडी बरोबर आहे कैरीची चटणी. तसं उन्हाळ्याचा सीझन आला तर कैऱ्या सगळ्याकडे अवेलेबल आहेत.
तर तुम्ही पण घरात बनवू शकता, कारण आम्ही तर एकच स्टाईलची बनवतो, कांद्याची. दुसरी चटणी नाही आवडत आम्हाला. तर हे बनवली आहे सासूबाईनं चटणी, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, खूप छान अशी एकदम तिखट आणि मस्त आहे. कांदा कोथिंबीर कैरी सगळं टाकून, जिरं, मीठ, लाल तिखट हे सगळं टाकून बनवतो आम्ही. तर गरम गरम खिचडीबरोबर कैरीची चटणी, कारण पापड नाही तळणार, बरं जास्त ऑइली होईल. ॲक्च्युली खिचडीबरोबर पापड खायला पाहिजे भाजलेलं, पण भाजण्याचे पापड नाही आहे माझ्याकडे, तळण्याचे आहेत. तर आता तळायचं काही माझं मन नाही आहे. तर मी आता थोडंसं सब्जा टाकून घेते याच्यामध्ये. तर छानपैकी सब्जा हे झालेले आहेत. बरेच अर्ध्या पाऊण तासापासून भिजत घातले होते. आता थोडं थोडं करून पिऊन घेते हे. जेणेकरून तोंडातलं इन्फेक्शन लवकरात लवकर कमी व्हावं. मेडिसिन पण आणलेलं आहे, मेडिसिन पण खाल्ले. 2 दिवसापासून त्रास होतो आहे, काही खाता पिता येत नाही आहे बिलकुलच. सकाळी दही भात खाल्ला, दुपारी तर जेवलंच नाही, आणि आता संध्याकाळी खिचडी बनवते गरम गरम. तर चला, आता वेळ झाली आहे बिग बॉस लागण्याची. बिग बॉस बघते तोपर्यंत खिचडी होईल, मग श्रेयसचे बाबा येतील. येता क्षणी आम्ही सगळेजण बसू जेवायला, कारण सकाळच्या नाश्त्याला तर आम्ही सोबत नसतो, दुपारच्या जेवणाला पण नसतो. संध्याकाळचा एकच वेळ असा आहे की पूर्ण फॅमिली बसून जेवतो आम्ही. तर त्याच्यामुळे त्यांची वाट पाहते आहे. आले की मग आम्ही जेवायला बसू लगेच. हे तर श्रेयाच्या बाबांना यायला खूप उशीर होतो आहे, तर चला आम्ही जेवून घेऊ. गरम गरम खिचडी थंड पण होती आहे त्याच्यामुळे, आणि मला गोळी घेऊन झोपायचं पण आहे, खूप तब्येत डाऊन वाटते. तर चला ब्लॉग एंड करू आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये.